नमस्कार मित्रांनो, वाह्य मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, बांधकाम कामगाराच्या ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये अनेक योजना राबवल्या जातात. तर त्यापैकीच या ठिकाणी जे विवाहासाठी 30,000 रुपये भेटतात, ती योजनेसाठी या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण की बांधकाम कामगार बरेच असतात, त्यापैकी नोंदणीकृत बांधकाम कामगार असतात, त्यापैकी काही अविवाहितसुद्धा असतात. त्यांचं काही काहींचे अविवाहित म्हणजे लग्न झालेले नसते. तर त्यांच्यासाठी एक योजना म्हणून या ठिकाणी बांधकाम कामगारामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत त्यांच्यासाठी एक योजना अशी आहे की जे अविवाहित आहेत आणि त्यांच्या पहिल्या लग्नासाठी या ठिकाणी त्यांना 30,000 रुपये दिले जातात प्रतिपूर्तीसाठी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रुपये 30,000. तर बऱ्याच जणांनी मला कमेंट केली की सर, आमच्या लग्नासाठी पैसे पाहिजेत आणि आम्ही ही फाईल किंवा ही जे अर्ज आहे हे कसा करावा. कारण की लग्नानंतर अर्ज करायचा आणि लग्नानंतर नोंदणी करून अर्ज करता येतो का? का लग्नाच्या अगोदर नोंदणी करणं गरजेचं आहे आणि लग्नाच्या अगोदर ह्या योजनेसाठी अप्लाय करणं गरजेचं आहे का? लग्न झाल्यानंतर नोंदणी करून यासाठी ह्या योजनेसाठी आम्ही अप्लाय करावात, हे बऱ्याच जणांच्या असं प्रश्न पडलेले आहेत. त्यामुळं बऱ्याच जणांनी मला प्रश्न पण या ठिकाणी टेलिग्रामवर केलेले आहेत किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये केलेले आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिसाठी जे 30,000 रुपये मिळतात, त्यासाठी तुम्हाला अप्लाय कधी करायचं आहे, नोंदणी कधी करायची आहे. तुमची नोंदणी पूर्वीपासून असेल तर तुम्हाला या ठिकाणी ह्याचा अप्लाय करता येणार आहे. लग्न झाल्यानंतर नोंदणी केली तर तुम्हाला या ठिकाणी याचा अर्ज करता येणार नाही आहे. तुमची नोंदणी जी आहे ती अगोदर केलेली पाहिजे. तर या ठिकाणी तुमचं लग्न अगोदर झालं असेल आणि नोंदणी नंतर करायची असेल, त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला पैसे मिळतील का नाही मिळतील आणि जर मिळवायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, ह्या व्हिडिओ तुम्हाला समोर सांगणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. कारण की चॅनलला जर सबस्क्राईब केले तर इथून पुढे येणारे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ज्याही योजना आहेत, आता ह्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये जे भेटतात, ते 30,000चे तुम्हाला आणखीन काय व्हिडिओ येतील, काय अपडेट येतील ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ताबडतोब जे आहेत त्याचे नोटिफिकेशन मिळतील. तर चला मित्रांनो, ह्या पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी तुम्हाला जे 30,000 रुपये मिळतात त्याची फाईल, त्याचा अर्ज कसे करतात आणि अर्जामध्ये काय काय कुठे कसं काय काय लिहायचं आहे, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, अनेकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आणखीन पुढे जे काही व्हिडिओ येणार आहेत ह्या योजनेविषयी ते तुम्हाला ताबडतोब पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि ह्याचा अर्ज कसा करतात, ह्याचं अप्लाय कसा करतात हे आपण बघूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जो हा फॉर्म आहे, हा आपल्याला 30,000 रुपये पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000 रुपये मिळतात, ह्यासाठी हा फॉर्म आहे. आणि हा फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे, काय भरायचं आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये भरायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी तुमच्या वरच्या साईडला जे आहे त्या ठिकाणी काही लिहायचं नाही. या ठिकाणी जे आहे ही कार लाईन ओपीक आहे, या ठिकाणी आपण काही लिहायची गरज नाही आहे. तर आपल्याला लिहायचं आहे ते या ठिकाणी खाली, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात खाली लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्ही अर्जदाराने या ठिकाणी भरायची माहिती, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्जदाराची भरायची माहिती. या ठिकाणी अर्जदार या ठिकाणी पहिलं नाव लिहा, वडिलाचे नाव लिहा किंवा पतीचे नाव या ठिकाणी आणि आडनाव. त्यानंतर जे अर्जदार आहेत त्या अर्जदाराचा या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे. ओके. आणि त्यानंतर हे तुम्हाला PDF कुठे भेटेल हे पण तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू नोंदणी क्रमांक जो आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. तुमचा नोंदणी क्रमांक आपल्या बांधकाम कामगाराचं स्मार्ट कार्ड असेल त्याच्यावर तुम्हाला नोंदणी क्रमांक भेटून जाईल. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुमचा नोंदणी दिनांक, कोणत्या दिनांकाला तुमची नोंदणी झालेली आहे, कोणत्या तारखेला तुमची नोंदणी झालेली आहे ते या ठिकाणी तारीख टाका. त्यानंतर तुमचा नूतनीकरण दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक जसे तसं टाका आणि भ्रमध्वनी म्हणजे मोबाईल नंबर तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला पुरुष आहात का स्त्री आहात हे निवडायचं आहे. आणि त्यानंतर विवाहित अविवाहित आहात ह्यापैकी निवडायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी अविवाहित निवडायचं आहे. तुमचं लग्न झालेलं नसेल तर या ठिकाणी अविवाहित निवडा. त्यानंतर तुमचा जन्मदिनांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचं वर्ष या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आता हे झालं तुमचं संपूर्ण माहिती. तर आणखीन आपल्याला खाली बँकेचा तपशील भरायचा आहे. बँकेचा तपशील बरोबर भरा, कारण का आपल्या ह्याच बँक अकाउंटमध्ये जे आहे ते आपले हे पैसे 30,000 रुपये आपल्याला येणार आहेत. तर बँकमध्ये आपले 30,000 रुपये येण्यासाठी आपल्याला जो आहे ते बँकेचा तपशील बरोबर भरायचा आहे.
तर या ठिकाणी पहा, बँकेचे नाव जे आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे. बँकेचे नाव या ठिकाणी टाका. शाखेचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर बँक शाखेचा जो आहे पत्ता तो या ठिकाणी टाका. IFSC क्रमांक जो आहे तो या ठिकाणी टाका. आता IFSC क्रमांक आपल्या जे बँकेचं पासबुक आहे तुमच्या, त्या बँकेच्या पासबुकावरती तो IFSC क्रमांक असतो. तो IFSC क्रमांक या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर बँक खाते क्रमांक जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. बँक खाते क्रमांक बरोबर टाका, कारण बरेच बांधकाम कामगारचे चुकीच्या बँक तपशिलामुळे बऱ्याच जणांचे पैसे आलेले नाहीत. त्यांचे अर्ज बरोबर आहेत, त्यांचे कागदपत्र बऱ्याच जणांचे बरोबर आहेत, परंतु त्यांच्या चुकीच्या बँक तपशिलामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत. त्यामुळे जो आहे तो बँक अकाउंट जो आहे तो बरोबर टाकून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला पैसे तुमच्या ह्या अकाउंटमध्ये बरोबर येतील. तर या ठिकाणी आपलं हे झालं बँकेचा तपशील. आता आपल्याला खाली काय निवडायचं या ठिकाणी पाहू शकता. त्या ठिकाणी जी आहे ती खाली जी माहिती दिलेली आहे, मला खालील सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा ही विनंती. तर या ठिकाणी जी आहे ती संपूर्ण मागणी केलेली रक्कम या ठिकाणी टाकायची आहे. तर मागणी केलेली रक्कम आपण किती आहे, तर 30,000 रुपये. तर या ठिकाणी जी आहे ती आपल्याला 30,000 रुपये टाकून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी योजना क्रमांक जी आहे ती या ठिकाणी टाकून घ्या. आता ते झालं. तर आता आपल्याला खाली लिहायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतात, सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यासाठी योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील प्रपत्र अ व ब मधील विविध कागदपत्रे स्वाक्षरित करून सोबत सादर करीत आहे. तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला कागदपत्र जोडलेले आहेत की नाही या ठिकाणी लिहायचं आहे. त्या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र आहेत त्या ठिकाणी पहा. तर पहिल्या क्रमांकाचं कागदपत्र आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र. तर हे तुमच्याकडे आहे की नाही, त्या ठिकाणी जोडले आहे की नाही. जोडले असेल तर जोडले आहे करा. शक्यतो जोडले आहेच करा, कारण की तुमच्याकडं हे असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र म्हणजे आपलं स्मार्ट कार्ड. त्यानंतर बँकेचे पासबुक या ठिकाणी जे आहे ते बँकेचे पासबुक तर जोडलेले आहे असं करणं गरजेचं आहे, कारण की बँकेचे पासबुक असेल तर तुम्हाला ते पैसे त्या पासबुकावरती त्या अकाउंटवरती तुम्हाला येतील. तर बँकेचे पासबुक जोडले आहे या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर रहिवासी पुरावा म्हणजे कोणकोणते कागदपत्र तुम्हाला जमणार आहेत या ठिकाणी पहा. आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याचे विद्युत देयक, ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी एक. तर हे कागदपत्र तुम्हाला देणं या ठिकाणी जे आहे ते बंधनकारक आहेत. तर या ठिकाणी जोडले आहे, या ठिकाणी तिन्ही जागेवर जोडले आहे असं करायचं आहे. तर जोडलेले आहेत हे कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला आणखीन खाली काय करायचं या ठिकाणी पाहू शकतात. तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जे आहे त्या ठिकाणी पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी रुपये 30,000 बरोबर. त्या ठिकाणी काय दिलेलं आहे की विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रथम विवाह असल्याबाबतचं शपथपत्र. आता हे जोडले आहे की नाही या ठिकाणी जोडले आहे या ठिकाणी करा. आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्ही घेऊन या. त्यानंतर प्रथम विवाह असल्याबाबतचं शपथपत्र हे पण जोडू शकतात. तर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागतात हे समजलं. आता हा संपूर्ण कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या जवळच्या जे कामगार सुविधा केंद्र असेल किंवा आपलं जिल्हा ऑफिस असेल महाबीओसीचं, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं, त्या ठिकाणी ही फाईल घेऊन जायचं आहे. आणि ही फाईल त्या ठिकाणी घेऊन जायची आहे. संपूर्ण कागदपत्र जोडायचं आहे. तुमचं आधार कार्ड ते संपूर्ण जोडून त्या ठिकाणी ही फाईल जी आहे ती द्यायची आहे. तर ही फाईल दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे संपूर्ण कागदपत्र तपासले दिले जातील आणि तुमचे कागदपत्र संपूर्ण चेक केले जातील. त्या ठिकाणी कागदपत्र चेक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचे संपूर्ण कागदपत्र बरोबर असतील तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर त्या ठिकाणी SMS पाठवला जाईल की आपला अर्ज मंजूर झालेला आहे. आणि तिथून काही दिवसानंतर 7 ते 8 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर तुमच्या अकाउंटवरती जे आहे ते हे पैसे. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही माहिती समजली असेल की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जी राबवली जाणारी पहिल्या विवाहाच्या खर्चा प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये जी योजना आहे तिचा फॉर्म कसा भरायचा आहे हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आणि जरी समजलं नसेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये विचारा, त्याचं प्रश्नाचं उत्तर देऊत. किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि हे जे अर्ज आहे हे अर्ज तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी मला कमेंट करू शकतात. मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती हा फॉर्म देऊन जाईल. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी मला आपल्या हे व्हिडिओ पाहतात त्याच्या खाली कमेंट पण करू शकतात. त्या ठिकाणी पण तुम्हाला त्याची लिंक देऊन जाईल. तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला माहिती संपूर्ण समजली असेल.
आणि व्हिडिओ थोडी पण आवडली असेल, माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आणखीन पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. कारण की इथून पुढे पण तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे भरपूर असे व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय